ही माझ्या मागे हा जनता जनार्दन उभा आहे। यांच्या साक्षीने सांगतो की महापालिकेवर फक्त आणि फक्त भगवा झेंडाच फडकणार। एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांशी संवाद करण्यासाठी विरार शहरामध्ये आले होते आणि त्यांच्याकडे मी 3 पत्र दिली। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या ज्या प्रभागात आपण उपस्थित आहे तो प्रभाग क्रमांक 7 आहे आणि 7 मध्ये शिवसेना आणि बीजेपीचे महायुतीचे उमेदवार इकडे जोराने प्रचार करत आहे। हा गड म्हणजे बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो, पण त्या ठिकाणी कुठे ना कुठे आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सुरंग लावण्यासाठी काम करत आहे। आपल्या बरोबर सध्या या ठिकाणी 4 उमेदवार आहे ज्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे। आपण त्यांच्याकडनं चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे का त्यांचं विजन काय असणार आहे। ज्या प्रकारे अगोदरचे माजी सभापती सुदेश चौधरी या ज्या प्रभागात काम करायचे तो बहुजन विकास आघाडी पक्ष पण होता आणि हा प्रभाग पण होता, पण त्यांनी थेट आता शिवसेना शिंदे गट या पक्षाचा उमेदवार म्हणून त्याला परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। कशा प्रकारे रणनीती असणार आहे आणि समोर त्यांचा बहुजन विकास आघाडी आहे। सर्व गोष्टी आपण थेट उमेदवाराकडे जाणार आहे। ताई, आपलं नाव काय? तेजस्विनी विकास पाटील। आपल्याला पहिल्यांदा युवा म्हणजे मुली आपला उमेदवारी दिलेली, काय वाटतंय, कसं प्रकारे विजन आहे आपला? खूप चांगलं वाटतं की मला ही उमेदवारी भेटली आणि मी पक्षाचा खूप आभार मानते आणि आमचा नक्कीच विजय होईल मला याची खात्री आहे। आपल्या आजोबांनी बहुजन विकास आघाडीचं काम केलं तर त्या ठिकाणी गड मानला जातो, पण आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले, तर भारतीय जनता पार्टीचं विजन काय असणार आहे? तुम्ही काय लोकांना पुढे मतदारासाठी जाणार आहे? मत मागायसाठी कसं प्रकारे विकासच हे आमचं फक्त विजन राहणार आहे। विकासच। आपका क्या कहोगे जिस प्रकार से माजी रह चुके हो और अब इस यहाँ पर वापस से आपको एक बार चांस दिया गया है, समाज के साथ में लोगों के लिए अभी क्या नया करके दिखाओगे? विकास करेंगे। नया विकास पहले आपने क्या क्या विकास हमने हर कुछ विकास किया है। अपना देखो, पानी का विकास हुआ है, रोड गटर का विकास हुआ है, शौचालय का विकास हुआ है, हर चीज का विकास हुआ है। इस बार क्या नया होगा आपकी तरफ से? उससे भी अच्छा विकास होगा। जो भी होगा वो अच्छा ही होगा। अब विजय तो है ही। सध्या आपल्या बरोबर कल्पक पाटील पण आहे, हे पण बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ता होते, पण आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 7 चे। कल्पक जी, मोठी जबाबदारी, मोठा पक्ष म्हणजे देशातला लार्जेस्ट पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी, त्याचे आपले अधिकृत उमेदवार आहे। काय विजन असणार आहे प्रभाग क्रमांक 7 ची आणि काय असणार आहे लोकांसाठी? मुळामध्ये आम्ही नरेंद्र मोदी आणि देवाभवनच्या या विकास योजनेला स्मरून आणि त्याच्यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे। इथला जो क्लस्टर आहे किंवा SRA आहे, इथे आपण क्लस्टर आणि SRAची योजना राबवणार आहोत, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। तसं सेंट्रलमध्ये आज भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे, आपल्याकडे 3 आमदार महायुतीचे आहेत, 2 भाजपाचे 1 शिवसेनेचे। तर महापालिकेमध्ये जर का पुन्हा महायुतीचा झेंडा फडकला तर आपण मोठ्या प्रमाणात इथे विकास करू शकतो, लोकांना एक योग्य दिशा देऊ शकतो। रिंग रूट, तसेच मोठं हॉस्पिटल जशी आपली योजना आहे, जसं आमदार माननीय आपले राजनप्पा यांनी सांगितलेलं आहे, या पद्धतीने आपण या एरियाचा विकास करू शकतो। तुम्ही बघित असाल की मागच्या साईडला जी झोपडपट्टी स्लम आहे, विकास नगरी आहे, सहकार नगर आहे, जनकपूर धाम आहे, इथे प्रचंड प्रमाणात बकाल वस्ती झालेली आहे। या बकाल वस्तीचा कायापालट करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही। आपण ज्या पक्षात होतो त्या पक्षानेच बकाल केला असं लोकांना माहितीच आहे। आता तुम्ही ज्या पक्ष निवडलेला आहे, पण विजन पण असणार आहे, पण ज्या प्रकारे आपले समोर उमेदवार आहे, आपलेच मित्र आहे, त्याला कशा प्रकारे पराभव करण्यासाठी पुढे जाणार? खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक होणार आहे। मित्र आहेत आणि सगळे आपले, कोणताही पक्ष हा लोकांसाठी योग्य दिशेनेच वाटचाल करत असतो, कोणी वाईट करायला येत नाही। जे होणार आहे ते योग्यच होणार आहे। जे होणार आहे ते योग्यच होणार आहे। सध्या सुदेश चौधरी यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे। जेव्हा सुदेश चौधरी बोलतात तर काय ना काय गोष्ट घडतेच। सुदेश चौधरीजी काय बोलणार? आता सध्या लोकांना मनात तुमच्यावरती मोठी जबाबदारी या प्रभागाची देण्यात आलेली आहे, कशा प्रकारे लोकांपुढे जाणार आणि मत मागणार? विजन ही माझ्या मागे हा जनता जनार्दन उभा आहे। यांच्या साक्षीने सांगतो की महापालिकेवर फक्त आणि फक्त भगवा झेंडाच फडकणार। या शहराचा जो विकास गेल्या 15 वर्षामध्ये खुंटला होता, ज्यांनी या शहराला भकाल अवस्थेमध्ये नेलं, त्यांचा पराभव करायचं जनतेने ठरवलेलं आहे। त्यांना त्यांची जागा ही जनता दाखवणार आहे आणि दाखवणार आहे। आता तुम्ही ज्या आपण परिसरात आहे, आपण माजी सभापती होतात आणि सभापती नंतर आता ह्या परिसर अनधिकृत आहे, यांना अधिकृत कशा प्रकारे क्लस्टरच्या मार्फत करण्यात येणार लवकरात लवकर? बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांशी संवाद करण्यासाठी
विरार शहरामध्ये आले होते आणि त्यांच्याकडे मी 3 पत्र दिली. याच्यामध्ये एक विषय होता, इथल्या घरांना ओसी नाहीये, बिल्डर ओसी न देता पळालेले आहेत आणि म्हणून या जनतेला ओसी नसल्याच्या कारणाने शास्ती भरावी लागते. ही शास्ती माफ करावी अशी आमची एक मागणी होती. या घरांना ओसी देण्यात यावी ही आमची मागणी होती आणि ती ओसी मुंबईच्या धर्तीवर दंड शुल्क माफ करून द्यावी ही आमची मागणी होती. त्याचबरोबर या शहरामध्ये असलेली 4 रेल्वे स्टेशन आहेत. या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ आमच्या माय भगिनींना जो त्रास होतो, आमच्या विद्यार्थी मित्रांना जो त्रास होतो, ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होतो, हा त्रास कुठेतरी दूर झाला पाहिजे. ठाण्याच्या आणि कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर स्टेशन परिसराचा विकास माननीय खासदारांच्या मदतीने, पश्चिम रेल्वेच्या मदतीने, महापालिकेच्या सहकार्याने आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने या 4 रेल्वे स्टेशनच्या परिसरात विकास झाला पाहिजे. नागरिकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि ट्रॅफिकचं कंजेशन हे कायमस्वरूपी दूर झालं पाहिजे अशी ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्या भर सभेमध्ये माझं नाव घेऊन शासनाकडून या 3 मागण्या मान्य झालेल्या आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही लोक या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात, तुमची घरं तुटतील, तुम्हाला प्रचंड त्रास होईल अशी जी काही भीती निर्माण करतात, माझं तुमच्या माध्यमातून लोकांना सांगणं आहे, या विरार वसई शहरातल्या जनतेला सांगणं आहे की यांच्या तुम्ही आता नादाला लागू नका. यांचा कार्यकाळ संपलेला आहे, यांचं अस्तित्व संपत आलेलं आहे आणि म्हणून हे असं फेक नरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. परंतु मोदी सरकार, देवाभाऊंचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार हे कोणालाही विस्थापित होऊन देणार नाही. आपल्या समोर माजी सभापती आणि आपण पण माजी सभापती, या दोघांमध्ये मोठी लढत असणार आहे. कशा प्रकारे त्यांना उत्तर देणार? कसली लढत? हे बघा, ही लढत आम्ही दाखवलेली आहे. लढत वगैरे काही नाही, त्यांचा पराभव हा जनतेने केलेला आहे आणि उद्या त्यांचा पराभव निश्चित आहे. बघितलं ज्या प्रकारे सुदेश चौधरी नेहमी प्रकारे आक्रमक असतात आणि त्यांनी थेट सांगितलेलं का या ठिकाणी या परिसरात आता प्रचार चालू आहे, तो परिसर अनाधिकृतपणे राहत आहे, पण त्याला येणाऱ्या टायमामध्ये लवकरात लवकर महायुती सरकार आली तर ह्या लोकांचं घर सुरक्षित होणार. ते सुद्धा सगळं बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.